लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला असतानाच आता श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून नगर जिल्ह्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। श्रीगोंदा विधानसभेसाठी काँग्रेसच्या नागोडे दाम्पत्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। असा लोकांचा आग्रही आहे, त्यामुळे आता आम्ही विधानसभा लढवणारच आहोत। महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष किंवा इतर पर्याय खुले असल्याचा इशाराच काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागोडे यांनी दिलाय। हे खरं आहे, मागच्या 2-3 वर्ष वेळेस आमचं पब्लिकमध्ये किंवा आमच्या तालुक्यातून खूप मागणी असताना सुद्धा काही कारणास्तव आम्ही थांबलो होतो। पण यावेळेस आमच्या जनतेचा, माझ्या श्रीगोंदा तालुक्यातल्या लोकांचा खूप आग्रह आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बापूंच्या जाण्यानंतर आम्हाला इच्छा होती की तुमच्या कुटुंबात आमदारकी द्यायची आणि आता तुम्हालाच आम्हाला आमदार करायचं, त्यामुळे तुम्ही आता थांबू नका, असा लोकांचा आग्रही आहे। त्यामुळे आता आम्ही विधानसभा लढवणारच आहोत। ही जागा राष्ट्रवादीकडे आहे, काँग्रेसने मागणी केली आहे का? काय रिस्पॉन्स चर्चा झाला का? महाविकास आघाडीकडनं आम्ही मागणी केलेलीच आहे। आमचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी म्हणलेलं आहे आपण महाविकास आघाडीकडनं ही जागा आपल्याला घेऊया म्हणून। पण आता सध्या ही जागा तर म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडं आहे, ते राष्ट्रवादी आणि भाजपकडं आहे। त्यामुळं मला नाही माहिती की उद्या भविष्यात काय होऊ शकतं, काय होणार आहे। पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की महाविकास आघाडीचं नसेल तर आम्ही अपक्ष किंवा आणखी काही पण पक्ष असेल, चिन्ह असेल, तरी पण मात्र आम्ही इलेक्शन लढवणारच आहोत।